अनंत सत्य ज्ञानानंत नमो निर्गुणा अव्यक्ता सत्य ज्ञानानंत नमो निर्गुणा अव्यक्ता नमो विश्वाच्या कारणा आदि स्वरूप नारायणा विश्वाच्या जीवना प्रलय रुद्रा संजीवना नमो विश्वाच्या कारणा आदि स्वरूप नारायणा भगवान शरण भावे मने मज प्रतिपाळावे नमो विश्वाच्या कारणा आदि स्वरूप नारायणा विठ्ठला परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृश्यं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि विनायकं गृह्णोमि साखरे नाम विश्रुतं येषाञ्चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतञ्च अद्वैतभावपटुता हितबुद्धिरहस्य ज्ञानेश्वरस्तु भगवानवतीर्ण एव श्रीरङ्गनाथ गुरुराज नमस्तुभ्यं वंशीविभूषितकरान्नवनीरदावात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारोने आता सत्य ज्ञानानंता नमो निर्गुणा अव्यक्ता नमो विश्वाच्या कारणा आदि स्वरूप नारायणा प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग आमचे परमस्नेह हरिभक्तिपरायण ज्येष्ठ गुरुबंधू आणि साधक आश्रमामध्ये ज्यांनी बरेच दिवस घातले आणि त्यांनी स्वतः काही जे अभंग रचना केलेली आहे असे आदरणीय आमचे हरिभक्तपरायण भगवान महाराज यांचा या ठिकाणी 4 चरणाचा आणि पहिल्या दिवशीच्या कीर्तनरूपी सेवेसाठी त्यांच्या अभंग गाथेतील पहिल्याच क्रमांकाचा हा काय की अभंग आहे. या अभंगामध्ये भगवान महाराजांनी की अगोदर भगवंताला नमन केलं पण ते निर्गुण परमात्म्याला नमन केलेलं आहे. निर्गुण परमात्म्याला म्हणजे काय की तो परमात्मा आहे, सत्य आहे, ज्ञानस्वरूप आहे,
आणि आनंद स्वरूप आहे. सत्य ज्ञानानंता नमो निर्गुणा अनंता. तो परमात्मा निर्गुण आहे आणि अनंत आहे. पण जो परमात्मा निर्गुण आहे आणि अव्यक्त आहे, मग त्याला कसं नमन करायचं? तोच परमात्मा जेव्हा विश्वाचं कारण होतो त्यावेळेस महाराजांनी पुन्हा त्याच्यामध्येच लिहिलं काय, नमो विश्वाच्या कारणा. हे जे सगळं जगत आहे ह्याचं जे कारण आहे तर त्याला सुद्धा त्यांनी काय की नमस्कार केलेला आहे, नमन केलेलं आहे. आदी स्वरूप नारायणा. मला वाटतं या संपूर्ण विश्वाच्या अगोदर जर कोण असेल तर तो काय की परमात्मा आहे, नारायण आहे, म्हणून त्यालाही नमन केलेलं आहे. आणि त्या देवाचं स्वरूप वर्णन करताना महाराज म्हणतात की तो देव कसा आहे की सगळ्या जीवाचं काय की जीवन आहे. विश्वाच्या जीवना प्रलय रुद्रा संजीवना. भगवान शंकर, समजा हे भगवान शंकर जे तर त्यांच्याकडं कोणतं काम आहे तर प्रलयाचं काम आहे. आणि म्हणून भगवान महाराजांनी सांगितलं की बाबा मी देवा तुला काय की भावानं शरण आहे आणि माझा पारमार्थामध्ये प्रतिपाळ करावा, असा या अभंगाचा सरळ भावार्थ आहे. विठ्ठला आपल्या मर्यादित वेळेच्या त्या अभंगावर काही सचिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार्जन अत्यंत गरजेचं आहे. हा वर्तमान कालावधी जो आहे सध्या सुरू असलेला जो कालखंड आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तर काय आहे की भगवान दत्तात्रयाच्या जयंतीचा महोत्सव मला वाटतं महाराष्ट्रभर, भारतभर, किंबहुना भारताच्या बाहेर जे काही अनिवासी हिंदू राहतात ते सुद्धा भगवान दत्तात्रय प्रभूचं काय की जयंतीचा कार्यक्रम साजरा करतात. आपल्या वारकरी संप्रदायाचं जर चिंतन केलं, वारकरी संप्रदाय म्हणजे काय, आपण त्याला अनादी म्हणतो, खूप जुना म्हणतो. पण वारकरी संप्रदाय म्हणजे काय, 3 संप्रदायाच्या लोकांनी मिळून त्या ठिकाणी एक सोपा काढलेला पंथ संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. आणि म्हणून आज दत्त जयंतीचा महोत्सव आहे, म्हणजे सप्ताह सुरू आहे. एक संप्रदाय आहे नाथ संप्रदाय. आणि नाथ संप्रदायाचा अभंग तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. आदिनाथ उमा बीज प्रगटली, मच्छिंद्राला दली सहज स्थिती. दुसरा आहे मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, संप्रदाय सकळी इथून या. म्हणजे दत्त संप्रदाय चैतन्य संप्रदाय आहे आणि नाथ संप्रदाय. तर हा जो आपण दत्तात्रयाचा जो जन्मोत्सव साजरा करतो, जयंती साजरी करतो, हा दत्त संप्रदाय. आणि या दत्त संप्रदायामध्ये बरीच लोक होऊन गेलेले आहे. जो का निर्गुण निराभास, जेथोनी उद्भव शबल ब्रह्मास, आदि नारायण म्हणती त्यास, जो सर्वांचा गुरु. महाराजांनी पुढे लिहिलं दत्तात्रय परंपरा, जनार्दन शिष्य तिसरा. ही जी दत्त परंपरा आहे आणि त्या दत्त परंपरेमध्ये अनेक ठिकाणी महाराज हे सप्ताह सुरू आहे. आपल्या इथे सुद्धा भगवान दत्तात्रयाचं हे मंदिर आहे. आणि मला वाटतं आपलं ह्या सप्ताहाचं वर्ष जे ते 51 आहे, म्हणजे सुवर्ण महोत्सव आपण आता पहिल्या वर्षाला आरंभ करतोय. आणि आल्यानंतर कळालं की खूप मोठं या ठिकाणी अन्नदान होते, दररोज अन्नदान होते. मला वाटतं काल्याला जवळजवळ 51 क्विंटलची काय असते की पुरी भाजी असते. माझ्या अंदाजानं या पुरी भाजीचा जो हा महाप्रसाद आहे तर आपल्या मराठवाड्यामध्ये किंबहुना जालना जिल्ह्यामध्ये तरी पहिल्या क्रमांकाचा आहे. विठ्ठला आमचे परमस्नेह हरिभक्तीपरायण आदरणीय भगवान महाराज आणि त्यांच्या गाथेचं पारायण सुरू आहे. भव्य दिव्य स्वरूपाचा सोहळा सुरू आहे. आणि आज या सोहळ्यातील पहिलाच दिवस आहे आणि पहिल्या दिवशीची कीर्तन सेवा माझ्याकडे आमच्या हरिभक्तीपरायण वैभव महाराज यांच्याद्वारे आली. मला आल्या आमच्याबरोबर आलेल्या माणसाने विचारलं, मग तुम्ही पहिल्याच दिवशी सेवा का घेतली, जर पुढे घ्यायला पाहिजे होती. कसे की पुढे घ्यायला पाहिजे होते, कारण आमच्या लोकांच्या डोक्यात एक निराळाच भुंगा भरलेला आहे. कोणता की पहिल्या दिवशीचे कीर्तनकार म्हणजे लहान, दुसऱ्या दिवशी म्हणजे मोठा, तिसऱ्या दिवशी म्हणजे त्याच्यापेक्षा काय आहे की मोठा. तर असं काही नाही, आपल्याला कीर्तन सेवा करायची. मला माझे अंदाजे 350 ते 350 कीर्तन होतं वर्षाकाठी. त्यातले जवळजवळ मला 160 ते 70 कीर्तनं काल्याचे. आमचे एक सोमवार म्हणून कलेक्टर मित्र येते, नातेवाईक आहे जवळचे. त्याने म्हणे बाबा का तुम्हाला मधले कीर्तन येत नाही काय, म्हणजे काल्याचेच कीर्तन कुठं पाहतो, तुमची सगळे कीर्तन कुठे दिसतात काल्याचे. म्हणलं मधले कीर्तन येतात पण काल्याचे कीर्तन, परंतु पहिल्या दिवशीची कीर्तनं
मुद्दाम नाही, पण कधीतरी त्या ठिकाणी काही अडचण येते. आता यांनी फोन केला, पुढच्या सगळ्या तारखा गुंतलेल्या आहे आणि म्हणून पहिल्या दिवशीची कीर्तनरूपी सेवा ही माझ्याकडे आलेली आहे. योगाने आपले सगळे या ठिकाणी हजर आहेत. आमच्याच साधक आश्रमात वाढलेले भगवान बाबाचे शिष्य अवकाळी महाराज ते आहे. आमचे आनंदी आत्मानंद सरस्वती उपाख्य रंगनाथ महाराज फार मोठं संस्थान आहे आणि त्या संस्थानचे सचिव आमचे आत्ताच अशोक भाऊ शेळके ही झालेले ते आहे. विनायक महाराज आहे, आमचे परशुराम आहे. विशेषतः आमचे अनिल महाराज देवडी सुद्धा या ठिकाणी आलेले आणि सगळे गायक वादक ही अपरिचित मंडळी आहे. सगळे या ठिकाणी आपण हजर आहोत. जाता जाता मला एवढंच सांगायचं की आपल्या गावातील अन्नदान, आपल्या गावातील भंडारा, आपल्या गावातील दररोजचं जेवण याचा जर विचार केला तर मला वाटतं असा ज्ञानदानाचा आणि अन्नदानाचा कार्यक्रम कुठेच नसेल. मग एवढं मोठं चांगलं आपलं गाव आहे की या गावाला एवढी मोठी परंपरा आहे अशी मला माहीतच नव्हतं की एवढा मोठा भंडारा होतो म्हणून. मग एवढी परंपरा जरी असली एक थोडीशी खंत व्यक्त करतो फक्त मी, बरं का. ती तुम्ही मानली नाही मानली तर मला कधी घेणं देणं नाही, पण जेवणाच्या मानानं श्रोते कमी आहे ही खंत आहे की जितके जेवायला असले तर मला वाटतं प्रत्येक घरातील दोघं जरी इथे कीर्तन ऐकायला आले तर याच्यापेक्षा काय की समाज वाढेल. कारण एक लक्षात घ्या, सप्ताहासाठी जेवण असतं, जेवणासाठी सप्ताह नसतं. जेवणासाठी सप्ताह का सप्त्यासाठी जेवण. सप्ताहात आल्यानंतर लोकांसाठी काय असतं किंवा त्यांना राहण्याची खाण्याची पिण्याची व्यवस्था असावी, त्याच्यासाठी काय असतं की भोजन असतं आणि ते भोजन असायला पाहिजे. कारण भोजनानं काय होतं की त्या ठिकाणी या सात्विक अन्नाने माणसाचं अंतःकरण शुद्ध होते आणि म्हणून त्या मानानं थोडी वेगळे. तर काय नाही, आता उद्यापासून एक एक काम करायचं फक्त. आता इथे एका एका बाईनं 2-2 बाई आणायच्या आणि एका एक माणसानं 2-2 पोरं आणायचे. कसे आणा तुम्ही, कुणीकडून आणा, त्याला पुढं घालून आणा, काही लालूच दाखवून आणा, पण आणा. विठाला वाक्य बोलू का, आपण जेवण कितीही केलं तर माणसाच्या मनावर परिवर्तन होत नाही. परिवर्तनासाठी फक्त श्रवण लागतं. काय पाहिजे, श्रवणाद्वारेच परिवर्तन होतं. एथ मनाचा मारून करिता इंद्रिया दुःख न देता, एथ मोक्ष असे ऐता श्रवणाची माझी. आजी श्रवणेंद्रिया पाहाले, जे येणे गीता निधान दे केले. श्रवणाची वाट चोखाळ श्रवणाची वाट चोखाळ श्रवणाची वाट चोखाळ शोध श्रवणाची वाट चोखाळ शोध वेदा वेद निवारोनी वेदा वेद निवारोनी गोडतीन अक्षरांचा रस जिवे गोडतीन अक्षरांचा रस गेले भेदा भेद निवारोनी गेले भेदा भेद निवारोनी जिवे गोडतीन अक्षरांचा रस जिवे गोडतीन अक्षरांचा आपल्या सप्ताहामध्ये अत्यंत महत्त्वाचं मला वाटतं साधन जर कोणतं असेल तर श्रवण आहे. आता याच्यावर मला बोलायचं नाही कारण श्रवण आपला विषय थोडा बाजूला राहील आणि म्हणून आज आपण या ठिकाणी पहिल्या दिवशीच्या कीर्तनरूपी सेवेत सगळे हजर आहात. मी आपल्या ठिकाणी हजर आहे. मला वाटतं पहिल्या दिवशीचं कीर्तन घेण्यासाठी कीर्तनकार काचकूच का करतात त्याचं कारण तुम्हाला सांगतो की काय होतं, कधी कधी एखाद्या वेळेस साऊंड सिस्टीमचे नियम जमत नाही, कधी मृदंग कमी जास्त असतं, म्हणजे शाई पडलेली, म्हणजे नियोजन लावण्यासाठी पहिला दिवसच जातो, एक अख्खा दिवस. ज्याला आपण एकदम काम चांगल्या प्रकारे परफेक्ट होण्यासाठी थोडीशी काय की पहिल्या दिवशीचे अडीअडचणी काही जर निर्माण झाल्या, त्रुट्या निर्माण झाल्या की मग माणसं उद्यापासून काय करतात, दुरुस्त करतात. आणि मी याला गमतीनं अशी तास काढायचं कीर्तन म्हणतो. कोणतं आता नाही ते, आता सगळ्या ट्रॅक्टर वगैरे झाले, पण जुन्या काळात 40 वर्षाच्या अगोदर बैल नांगर धरल्या जायचे आणि बैलाचा नांगर धरायचं म्हटलं सकाळी 4लाच ते बैल नांगर धरल्या जायचा. मग समजा तुम्हाला एखाद्या शेतकऱ्याला बैल नांगर, ते आडबैली नांगर सकाळी 4 वाजता धरायचा. मग अंधारामध्ये काय होतं माहिती आहे का की एखाद्या वेळेस ते काय तास दिसत नाही, धुरा दिसत नाही, बाण दिसत नाही. म्हणून पूर्वीचे लोक काय करायचे, उद्या जर नांगर गळ्यात घालायचं असेल तर आज 3रा 12 तास काढून ठेवायचे आणि एकदा पहिलं तास नीट निघालं ना तर दुसरे तास नीट निघते. पहिलेच वाकडं निघलं अख्खं खुटान वाकडं होतं आणि म्हणून हे
पहिलं कीर्तन बरं का वैभव महाराज, हे तास काढायचं कीर्तन आहे, त्याच्यामुळे नीट काढतो. हा, आणि मागच्याला म्हणा आता तुम्ही फटी पाडू नका, मागून येणार आहे ना त्याला म्हणा फटी पाडू नका, कनाल पाडू नका, नीट तास काढा. विठ्ठला भाग सोडून द्या. आपली ते भोजन होतं, भोजनामध्ये समजा गोड पदार्थ असतात, गुलाबजाम असेल, बुंदी असेल, पण त्या सगळ्या या प्रक्रियेमध्ये सगळ्यात स्वस्त जर काय असतं तर पात्र असतं. पात्राची किंमत काही फारशी नसते, कारण तुम्ही त्या पात्रावर पडलेले जे पदार्थ आहे त्या पदार्थ जर व्हॅल्युएशन काढलं आणि पात्राचं व्हॅल्युएशन काढलं तर फार थोडं आहे. काय विठाला पात्र असं महत्वाचं आहे की पात्रावर कुठलाही पदार्थ वाढायचा असेल तर अगोदर काय लागतं, पात्र. तसं पात्र टाकायचं कीर्तन आज माझ्याकडे आहे. महाराजांचा अभंग घेतलेला आहे, भगवान महाराजांचा. काय होतं, काही विशिष्ट असं वय असतं की त्या वयामध्ये पाठांतर होतं. आता मला दिवसभर भागवत कीर्तन आणि म्हणून अभंग काही पाठ करणं झाला नाही माझ्याकडून. भरपूर नाही काढचं सांगतो, माझी तशी जवळजवळ बरं का, उगा एक दोन अध्याय ज्ञानेश्वरी मुखोद्गत होती, पण या लोकांच्या नादी लागलो कीर्तनाच्या आणि ते सगळं विसरून गेलं. कारण आता मात्र पाठांतराचं वय नाही. आता कोणतं वय, आता चिंतन करायचं, नामस्मरण करायचं, पाठ वगैरे सांगायचं, हे वय आहे, पाठांतराचं नाही आहे. आणि म्हणून भगवान महाराजांनी स्वयंलिखित त्यांची जी गाथा आहे त्या गाथेतील पहिल्या क्रमांकाचा हा काय की अभंग आहे. पहिल्या क्रमांकाचा अभंग असून या अभंगामध्ये महाराजांनी मंगल केलेला आहे. काय केलेलं आहे की मंगल. हे बघा, जगाच्या पाठीवर अनेक पंथ आहे, अनेक संप्रदाय निर्माण झाले, अनेक साधू लोक तयार झाले, पण वारकरी संप्रदायासारखा श्रेष्ठ संप्रदाय जगामध्ये नाही आहे. आपण तर वेदांत तत्वज्ञानाचं श्रवण करायला लागलं तर त्याच्यामध्ये षडलिंग आलेली. काय आलेली? षडलिंग. लिंग म्हणजे चिन्ह. श्रवण करीत असताना ते श्रवण षडलिंगपूर्वक पाहिजे, तरच त्याला श्रवण म्हणायचं आणि त्याला त्याचं वक्तृत्व म्हणायचं. मी जर तुम्हाला सांगायला लागलो तर त्याच्यामध्ये किती लिंग पाहिजे? ते 6 लिंग पाहिजे. पहिलं लिंग कोणतं आहे त्याच्यामध्ये? उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता. उपक्रम उपसंहाराची वाक्यता, अभ्यास, अपूर्वता. अपूर्वता सुद्धा पाहिजे. अपूर्वता म्हणजे काय की जी गोष्ट तुम्ही आतापर्यंत कधी ऐकली नाही, पाहिली नाही, तिचं चिंतन तुम्हाला सांगणं, ही काय झाली त्याच्यातली अपूर्वता आहे. जर अपूर्वता नसेल, समजा नेहमीसारखंच जर असेल तर त्याला कीर्तन काही म्हणायचं नाही. आता समजा मी एक कलाकार, समजा कल्पना करा आणि मी तुम्हाला सासूच्या, सोनाच्या, शेपुड्याच्या, म्हसाडीच्या गप्पा मारायला लागलो, याच्यामध्ये काय अपूर्वता आहे? याच्यामध्ये काही अपूर्वता नाही ना. नखशिकांत आपण ज्याच्यामध्ये अगदी बुडालेले आहात आणि त्याच गोष्टी जर मी कीर्तनाद्वारे सांगितल्या, याच्यामध्ये काय अपूर्वता आहे? अपूर्वता ते की जी गोष्ट आतापर्यंत आपण श्रवण केली नाही आणि ती जर ऐकायला मिळाली तर त्याच्यामध्ये काय आहे की अपूर्वता आहे. एका माणसाला विचारलं का काय जेवण खाल्लं? काय नाही म्हणजे शिरा. शिरा हे अपूर्वता नाही, शिरा नॉर्मल झालेला आहे. हां, रसगुल्ला खाल्ला, गुलाबजाम खाल्ले, मग त्याच्यामध्ये कशी आहे की अपूर्वता आहे. तसं हे जे 6 लिंग आहे, उपक्रम म्हणजे आरंभ आणि उपसंहार म्हणजे काय की शेवट. तर श्रवण करीत असताना पहिला मुद्दा आहे की उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता असायला पाहिजे. ज्या विषयाला धरून आम्ही आरंभ केलेला आहे आणि मधलं सगळं अभ्यास झाल्यानंतर, व्याख्यान झाल्यानंतर शेवट सुद्धा त्याच विषयाला धरून व्हायला पाहिजे. याला म्हणायचं उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता. तुम्हाला कळालं नाही हे मला पक्क कळतं म्हणून गोष्ट सांगतो. विठ्ठला म्हणजे काय, जिथून आरंभ केलेला आहे त्या वस्तूला धरूनच त्याचा काय व्हायला पाहिजे, शेवट व्हायला पाहिजे. आपलं गाव समजा आणि एका 2 मोटरसायकलवर 4 जण आले. कशासाठी आले की या गावात एक मुलगी आणि त्या मुलीचा निरोप त्यांना तो मुलगी बघायला आणि म्हणून ते दोघं आले. 2 गाड्या घेऊन 4 जण आले. गावामध्ये सडकाचं रस्त्याचं काम चालू होतं आणि ज्याच्या घरी मुलगी बघायला जाणार होतं ते घर थोडं दूर होतं, पायी जावं लागत होतं. आणि म्हणून यांनी गाड्या उभ्या केल्या आणि गाड्या उभे कुठं केल्या की जे कुच्चर वाटा असतो ना गावामध्ये कुठेतरी, तर त्या कुच्चर वाट्याजवळ गाड्या उभ्या केल्या. सगळे वटे कमी जास्त लोक राहतील पण कुच्चर वाट्यावर काय माणसं बसलेली राहते काय की. आता आपल्या गावात नसेल तर भाग्य समजा, पण ते कुच्चर वाटा आहेच. मला एकानं विचारलं कुच्चर वाट्यावर बसलेल्या लोकांचा विषय कोणता असतो? कृषी असतो का? मग शेतीचा नाही. कीर्तनाचा असतो का? नाही. काय तुमचा काय राजकारण असतो का? नाही. त्यांचा विषय एकच असतो. त्यांच्या समोरून जो माणूस गेला त्याची पूर्ण फाईल काढायची, सगळ्यांनी दिवसभर
ते चर्चा करत बसायची, हे कशाचं आहे, कोणत्या जातीचं आहे, काय करतो काय नाही, महाराज आला तर राजकारणी आला तर कोणत्या पक्षाचा आहे. आता हे बसलेलेच होते तिथे, गाड्या गेल्या तिथे उभ्या केल्या का आम्हाला अमुक माणसाच्या घरी जायचं. खुर्चीवर बसतात नाही साईडला, हा नाही का, मला तेच म्हणत होतं, त्याला जर तकलीफ होती पाहिजे. विठाला विठ्ठल यायची का नाही का, विठाला विठ्ठल. हे माणसं तिथे गेल्यानंतर विचारलं का कुठं गेलं, चालले तुम्ही, काय कशाला आले, तर काय नाही, अमुक अमुक माणसाच्या घरी आम्हाला मुलीचा ठेपा आहे, मुलगी पाहायला आम्ही चाललो. ही माणसं तिथं गेल्यानंतर 2 तास तिथं थांबली. जेवण वगैरे गुलाबजामचे सगळे खाल्ले त्यांनी, पदार्थ वगैरे चांगले केले आणि आले. हे वाटच पाहत होते हो ह्या कुचर वाट्यावरले की बा आता काय झालं. रामराम म्हणे, गेलते की तुम्ही तिथं, म्हणे हो. काय झालं म्हणे, मुलीचं सोयरीकेला गेलती, मुलगी पसंत पडली का. मुलगी बघायला गेलेली जी माणसं आहे, सोयरिकेला गेलेली जी माणसं आहे, ती जेव्हा वापस आली ना, तर त्यांनी सोयरिकेच्या संबंधी त्याचं उत्तर द्यायला पाहिजे. कशी संबंध द्यायला पाहिजे, मुलगी पसंत आहे किंवा पसंत नाही, सोयऱ्या धाऱ्यात नात्या गोत्यात निघतं किंवा निघत नाही, हुंड्यात आमचं जुळतं किंवा जुळत नाही, हे उत्तर त्यांच्याकडून अपेक्षित होतं. म्हणजे सोयरिकीला गेलेली माणसं जेव्हा वापस येतात आणि त्यांना विचारलं या लोकांनी, बा तुमच्या सोयरिकीचं काय झालं, यांनी उत्तर एवढं गमतीशीर दिलं, बा माणसं खूप चांगली आहे, माणसं खूप सुंदर आहे, गुलाबजामचं आम्हाला जेवण केलंय, मुलगी खूप चांगली, आम्ही त्यांच्या 2 म्हशी 1.5 लाखाला घेतल्या. आता कळालं का तुम्हाला, गेले कुठे, सोयरिकीला, आणि सौदा कशाचा करून आले, म्हणजे उपक्रम सोयरिकीचा आणि उपसंहार कशाचा झाला, म्हशीच्या. अरे बा भुकलं ना ते, तुम्ही एकच म्हणायला पाहिजे आमचं द्यायचं जमत नाही. म्हणजे उपक्रम ज्या विषयाला अनुलक्षून केलेला आहे त्याच विषयाला अनुलक्षून काय व्हायला पाहिजे, शेवट. याला शास्त्रामध्ये म्हणतात उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता, एकता पाहिजे. एका गावात दारूबंदी मंत्री आणला, महाराज लोकांचे कोणी ऐके ना, काही नाही म्हणे मग गाव दारू पितो, मग आपण दारूबंदी मंत्रीच आणू. आणि तो तुम्हाला समजून सांगितल्यानंतर मग त्याच्या व्याख्यानानं काही तुमच्यावर फरक पडेल. दुर्दैव आता आहे की दारूबंदी मंत्री दारू बंद करायला सांगण्यासाठी दारू पिऊनच येतो. आणि ते आल्यानंतर मग हे नवीन पोरं तयार झाले, सगळे बसले, सुरुवात केली. वा जर दारूपासून आपल्या शरीराचा किती त्या ठिकाणी विनाश होतो, किती रोग होते, पैसे किती खराब होते, मानहानी किती होती. फक्त 5 मिनिट बोलला तो, किती मिनिट बोलला, 5च. त्याचा विषय त्याच विषयाचा कोणता होता, दारूबंदी. मग त्याने दारूबंदीवरच जवळजवळ 2 तास 1 तास व्याख्यान करायला पाहिजे होतं, फक्त 5 मिनिट बोललं ते. आणि मग ते ज्या पक्षाचं होतं ना, त्या पक्षाचं काढलं त्यानं हळूहळू. आता कोणता कसा ना, आपल्याला काय करायचं, काढलं, आमचा पक्ष असा, आमच्या पक्ष तसा, आमच्या पक्षानं असं केलं, आमच्या पक्षानं तसं केलं. आणि म्हणून येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत मी उभा राहणार आहे आणि मला बहुमतानं निवडून द्या. जमलं की हे नाही. उपक्रम दारूबंदीचा, उपसंहार कशाचा केला, निवडणुकीचा, हे नाही आहे. तसं आमच्या वारकरी संप्रदायामध्ये सप्ताहाचा प्रारंभ असेल तर देवाच्या नामाचं मंगल, आणि सप्ताहाचा शेवट जर असेल तर चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळी. आणि म्हणून आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये मंगल करण्याचा प्रघात आहे. काय मंगल करण्याचा प्रघात आहे, मंगल करायलाच पाहिजे. ओम नमो जे आद्यावेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. काय मंगल आहे याच्यामध्ये, सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. खरं तर असं आहे, जो मंगल स्वरूप असतो त्याच्या संगतीत गेलो किंवा त्याचं नाव घेतलं तरच मंगल होतं. जो मुळातच अमंगल आहे आणि त्या अमंगलाच्या संगतीत तुम्ही मंगल बघण्याचा प्रयत्न केला तर तुमचं मंगल म्हणजे पवित्र आणि चांगलं होणार नाही. हे बघा, तुम्ही प्रपंचामध्ये आत्ता मंगल होतं म्हणजे चांगलं होतं, आणि काही वेळानं म्हणा, काही दिवसांना म्हणा, ताबडतोब काय होतं ते अमंगल होतं. ज्ञानोबरायची ओवी आहे, मंगळाच्या पोहरी अंकुरी पळे अमंगळाची पोहरी. माऊली ज्ञानोबा म्हणतात प्रपंचामध्ये मंगळाचा अंकुर असा उगवत नाही. एकदम अमंगळाची पोहरी म्हणजे रोग पडतो त्याच्यावर, पोहरी रोग पडतो. कशावर पडतो, गव्हावर. म्हणजे संसारामध्ये तुम्ही मंगल करायला लागले ना तर मंगल होता होताच लगेच ताबडतोब मागून अमंगल येते. विठ्ठला विठ्ठल
बोलवा महाराजाला. आणि महाराजांनी सध्या म्हणजे महाराजांनी खरं 5वीचे आणि 5वीचे कीर्तन करीत जाऊ नये. त्याचं काही बरं वाईट झालं ना तर ह्या महाराजाला मग ते लोकांना वाटतं की बाबा कशाला बलीला पुणे. कीर्तन सुरू झाले, बऱ्याच वर्षांना मुलगा झाला आणि मग काय आनंद महाराजाने घेतला. मग आपुले या हिता धन जो असे जागता धन्य माता पिता तयाची. आणि कीर्तनाची चाल झाली आणि व्याख्यान सुरू झालं. हळू झाले. अनिल महाराज म्हणे बाबा कीर्तन बंद करा, कोण पोरग मेलं म्हणे. आता काय झालं, अमंगल झालं नाही. म्हणजे इकडं मंगल सुरू आणि तिकडं पुन्हा काय होतं ते अमंगल. तुम्ही संसारात कोणत्या गोष्टीचं पाहतो. बोर घ्यायचा, आणली मंगलाची सामुग्री आणली, घट बसवला, नारळ हे सगळे देवाप्पा हे सगळा विधी केला, झालं बाबा मंगल. बोर सुरू केला, 350 फूट काळा पाषाण. काय झालं आता, अमंगल. जगामध्ये फक्त मंगल स्वरूप कोण आहे, परमात्मा आहे. बाकीचे सगळं परमात्म्याला सोडून हे कसं आहे की अमंगल आहे. विठाला विठ्ठल. मंगल कशाला करायचं की आपण हाती धरलेलं जे काम आहे हे निर्विघ्नपणे पार पाडावं. काय असतं सांगू का, आपण जर चांगलं करायला लागलो. आजही बघा लोकांची मानसिकता कशी आहे. तुम्ही मेहनत करतात, कष्ट उपशितात, तुम्ही तुमच्या प्रयत्नानं कमावतात, तरी तुमचे जे काही हितशत्रू असते, तुमचे जे काही द्वेष करणारे लोक असतील, त्यांना चांगलं वाटतं का? ते नाही आहे. तसं आपण जर परमार्थ क्षेत्रामध्ये चांगलं व्हायला लागलं, हे देव देवता ह्या सुद्धा काय करतात, त्या माणसाला विघ्न आणतात. हे देव देवता जे असतात ना, त्यांना वाटतं कडे आता हे आपल्या पुढे निघतं काय, आपल्या पुढे निघतं काय. आणि म्हणून देवदेवतांनी किंबहुना आपल्या पूर्वकर्माने आपल्या पारमार्थिक साधनेमध्ये काही अडचण येऊ नये, निर्विघ्नपणे आपण देव भेटीपर्यंत पोहोचावं, याच्यासाठी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये काय सांगितलं, मंगल. विठाला विठ्ठल. तुम्हाला की मंगल करायचं कसं, सकाळी उठल्या उठल्या, सकाळी उठले तुम्ही असे झोपातून उठल्या तंबाखू खायची नाही. आता बरीच लोक उठले, तोंड धुत नाही, काय नाही, तंबाखू खाते. अरे उठल्या अगोदर तुम्ही मंगल करा. काय करा, मंगल करायला काय, मंगल करण्यासाठी तुम्हाला काय कुठं बाहेर जायचं गरज नाही ना. उठले, डोळे बंद करायचे, सगळ्यांनी पांडुरंग परमात्मा पाहिलेला आहे, डोळे बंद करायचे आणि 5 मिनिट सारखं त्या परमात्म्याचं काय करायचं, ध्यान करायचं. करता येत नाही का तुम्हाला? करता येतं. अहो तुम्ही 5 मिनिट पांडुरंगाचं स्मरण केलं, 5 मिनिट बसल्या बसल्या तुम्ही माऊलीचं स्मरण केलं, तुमचा अख्खा दिवस मंगल होतो. का? सुरुवात कुठून केली तुम्ही? मंगलाने. एक लक्षात घ्या, तुम्ही अनुभव घ्या. जेव्हा सकाळी पहिल्यांदा आपल्याला जाग येतो आणि जी गोष्ट आपल्या मनात येते त्यावेळेला ती गोष्ट सतत जवळजवळ 2-3 घंटे आपल्या डोक्यात राहते. तुम्हाला जर याचा अनुभव घ्यायचा असेल ना, तुम्ही उठल्या काय करा, एखादं काहीतरी चाल ऐका किंवा कोणाची ओवी एखादी ऐका, बरोबर 2-3 घंटे ती काय का आपल्या डोक्यात राहते. हा नियमच आहे. का नियम आहे? रात्रभर मन हे निद्रेने प्रसन्न झालेलं असतं आणि सकाळी उठलं आणि उठल्या तुम्ही जर मला वाटतं भगवंताचं दर्शन घेतलं, काही तुम्हाला अडचण नाही ना. इथून जायचं, पांडुरंगाच्या थेट पुढे उभं राहायचं, मनानं दर्शन घ्यायचं. आणि जर मग तुम्ही सकाळी उठल्या पांडुरंगाला बघितलं, ज्ञानोबरायला बघितलं, तुकाराम महाराजला बघितलं, मग दिवसभरात कोणाचं तोंड पाहिलं तुमचं काही वाटोळ होईल का? मग हे इथून पुढं करा, याला मंगल करायचं. काय करायचं? याच्यासाठी मंगल करायचं. तसं कोणाचे तोंड पाहिलं काही होत नसतं. उगाच आपल्या लोकांनी याचं तोंड अपशकू नये, त्याचं तोंड चांगलं नाही. एका गावात काय झालं की एका माणसाला लोकांनी डॉमिनेट करून टाकलं, डॉमिनेट केलं, त्या डांबीसच करून टाकलं. काय लोकांच्या ध्यानात आल्यावर काय करेल सांगतात नाही लोक. त्या माणसाचं तोंड पाहिले काम होत नाही. एकदा नुसती निघाली बाबा, ती कुई निघाली, कोणी लोक. आणि खरंच काय योगायोग काही समजत नसतं. समजा तो माणूस कुठं चालताना भेटला, त्याचं काहीतरी अडथळे यायचं, ते त्याचं याचं दुर्दैव, पण त्याच्यावर जायचे. ते जुना काळ होता, सगळे राजाकडे जायचे, वाजविणारे गेले म्हणे बाबा काय बाबा ते माणसं तोंड पाहिलं तर काही काम नाही होत, गायनाचार्य म्हणे होत नाही. महाराज म्हणे मग त्याचं काम पाहिलं ना तर आम्हाला कीर्तनच नाही भेटत. काय राजा म्हणे कसं हेच असं नाही आहे म्हणे. पण राजा म्हणे एकदा मी स्वतः अनुभव घेतो. बोलू नका, खाली बसा, तुम्हाला खाली बसा, खाली बसा, तकलीफ उरायली, टाळा बाजूला ठेवा, बसा.
हरिपाठात उड्या मारायच्या कीर्तनात. तुकाराम महाराजांनी पांडुरंगाला नमन केलेलं आहे. हे कोणतं आहे? नमस्कार रूप मंगल, आशीर्वाद रूप मंगल. एखाद्या थोरा मोठ्याचा आपण आशीर्वाद घेणे. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, असे आशीर्वादाचे मंगल आहे. आणि काही वस्तू निर्देश रूप मंगल आहे. पण मला या मंगलाचा विचार करण्याच्या अगोदर एक अत्यंत महत्वाचा विचार करायचा. प्रपंच आणि परमार्थ ह्या दोन भिन्न गोष्टी आहे, वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहे. परंतु प्रपंच कशाला म्हणायचा याच्याविषयी शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे काय की व्याख्या केलेल्या आहे. परमार्थ कशाला म्हणायचं याच्या सुद्धा अनेक प्रकारच्या व्याख्या. व्याख्या म्हणजे काय की अनेक अर्थ केलेले. प्रपंच म्हणजे काय? जो सारखा सरत राहतो त्याचं नाव काय की प्रपंच. परमार्थ म्हणजे काय? देवदेव करणे, याला काय म्हणायचं? परमार्थ. पण एक मी तयार केलेली व्याख्या तुम्हाला सांगतो. संसार कशाला म्हणायचा आणि परमार्थ कशाला म्हणायचा? ज्याच्यामध्ये जास्त वाद नाही त्याचं नाव संसार, आणि ज्याच्यामध्ये वादच वाद त्याचं नाव परमार्थ. खटकलं तुम्हाला आता? ज्याच्यामध्ये काय नाही की जास्त वाद नाही. वाद नाही म्हणजे चर्चा नाही, जास्त डोकं लावायचं काम नाही, जास्त काही त्या ठिकाणी महाराज बुद्धीला घासायचं काम नाही, अभ्यास करायचं काम नाही, त्याचं नाव काय? संसार. काही नाही. मग काही लोक म्हणतील आता MPC UPC IPS हे सगळे देतात. मग ते तर घासतेच बुद्धी ना. मग ते तर किती अभ्यास करावा लागतो त्यांना. पण संसार शब्दाची व्याख्या सांगतो तुम्हाला अगोदर. ज्याच्यामध्ये आहार आहे, ज्याच्यामध्ये निद्रा आहे, ज्याच्यामध्ये भय आहे, ज्याच्यामध्ये मैथून आहे, त्याचं नाव संसार. आहार, निद्रा, भय, मैथून. आता आपण जेवण केलं, हा झाला आहार. मग जेवण केल्यानंतर दोन गोष्टी घडतात. एक क्षुधा निवृत्ती आणि तृप्ती होते, म्हणजे पोट भरतं. मला वाटतं आहारामध्ये जरी फरक दिसत असला, कनिष्ठ आहे, मध्यम आहे, उत्तम आहे, पण ते आहार घेतल्या जर जे फल मिळतं ते सारखंच आहे. कसं सारखं तुम्हाला सांगतो. आता आपण वरण भात शिरा वगैरे खाल्लं तर पोट भरलं आपलं. एखाद्याने शिळ्या भाकरी खाल्ल्या तर काय झालं? त्याचं पोटच भरतं. बैलाने कडबा खाल्ला, काय भरतं? त्याचं पोटच भरतं. म्हणजे आहार हा उत्तम मध्यम कनिष्ठ कसाही जरी घेतला तर त्याची फलश्रुती एकच आहे, फक्त काय? तृप्ती होणे आणि त्याची भूक जाणे. असं कधी नाही. आणि मग त्या आहारात फरक पाडणं म्हणजे काय फारसं नवल नाही. रंगनाथ गुरुजी परभणीकर सांगायचे, मृत्यू लोकामध्ये मनुष्य कितीही गरीब झाला तर कडबा खात नाही, आणि कितीही श्रीमंत झाला तर अमृत पित नाही. अमृत पितं का कोणी? नाही. बरं, कडबा खातं का कोणी? नाही. म्हणून आहार सगळ्याला सारखा आहे. कमी जास्त दिसायला फक्त आहे. बैल जरी समजा कडबा खात असेल तर त्याचा आहे. निद्रा म्हणजे झोप. झोपेचं सुख आहे. एक AC मध्ये झोपला, एक बंगईमध्ये झोपला, एक पलंगावर झोपला, आणि एक अशा चटईवर झोपला, आणि गाढ निद्रा लागते ना. त्या सुखात काही फरक आहे का? नाही. AC झोपणाऱ्याची झोप पिवळी, खाली झोपणारी झोप काळी, असं काही नाही आहे. कारण उरफाट ये, मला तर वाटतं AC झोपणाऱ्यापेक्षाही ह्या चटेवर लय आवाज झोपते. इकडे पाहा तुम्ही, गोळ्या घातल्या झोप येत नाही, दारू पिली झोप येत नाही. आणि ज्ञानोबरायाच्या तुकोबरायच्या जर सोहळ्यात चालले ना, निस्ती माणसं अशी बसते, अशी विसाव्याला बसता बसताच डोळे बंद करते. हो म्हणूस तर तू झोपले. म्हणजे बसले की झोपत आहे? नाही, बसले की झोपत नाही, काय की अगोदर झोपते मग पडत आहे. कशासाठी सांगतो? झोपेचं सुख सारखं आहे. आहार, निद्रा, भय, हे बघा, कुठलं भय कुणाला असेल नसेल, पण एक भय सगळ्याला मरणाचं. मृत्यू भय सगळ्याला सारखं आहे. काहीही केलं तरी मृत्यू भय आहे. मैथून, गुरुजी सांगायचे, इंद्राला इंद्रायणी भोगण्यामध्ये जो आनंद आहे तोच डुकराला डुकरीन भोगण्यामध्ये काय आहे की आनंद आहे. याला काय म्हणायचं? संसार. म्हणून संसारात काही वाद नाही जास्त. दोनच गोष्टी होतील, एक तर आपल्या मनासारखी, नाहीतर मनाच्या विरुद्ध. तुम्ही आता मी रात्रभर जरी बोललो, हजारो उदाहरणं देतील. दोनच गोष्टी, त्याचंच नाव संसार आहे की ज्याच्यात जास्त काही चिकित्सा करायची गरज नाही, जास्त वाद घालायची गरज नाही, फक्त दोनच गोष्टी घडतात. असा एखादा मला नेम दाखवा की जो पोस्ट ग्रॅज्युएट झाला त्यालाच मुलं होतात, आणि जो शिकला नाही त्याला मुलं होत नाही. असं आहे काय? मुलं होणं संसारातलंच काम आहे ते. शिकलेलं होते का बिगर शिकलेलं?
तसं काय नाही, कोणालाही होते. म्हणून संसारात जास्त चिकित्सा नाही, यस नो, हो आणि नाही. तेव्हा निवडणूक लागली, 3 होईन का 2 होईन? निवडणूक लागल्यानंतर उमेदवार उभा राहिला तर 3 होईन का 2 होईन? गवळीवटी 2च होईन. काय, एक तर निवडून येईन नाही तर पडन. लग्न झाल्यानंतर मुलगा होईल नाही तर मुलगा होणार नाही, तिसरं काय होतं? 2च होईल ना, एक तर होईल नाही तर होणार नाही. बरं, लग्न झालं, मुलगा झाला, पुन्हा 2च होईल, एक तर जीव लाईन नाही तर कोठ्यात नेऊन टाकीन. म्हणजे तिसरं ज्याच्यात होत नाही त्याचं नाव संसार आहे. आणि म्हणून जास्त काही चिकित्सा संसारात करीत बसू नका. किती चिकित्सा केली त्याच्यामध्ये, कितीही डोकं घासलं तरी मला वाटतं 2 गोष्टीच्या वर काही गोष्ट घडत नाही. आणि म्हणून आजही आपण निकृष्ट गोष्ट असेल तर तिथं चिकित्सा करीत नाही, आणि उत्कृष्ट दर्जाची गोष्ट असेल तर तिथं बारकाई करतो, चौकशी करतो, चिकित्सा करतो. माणसं दुधाच्या ठिकाणी जास्त चौकशी करते का दारूच्या ठिकाणी? दुधाच्या ठिकाणी. तर संसारात काही लय डोकं लावू नका, चिकित्सा करू नका. परमार्थ हा चिकित्सेचा आहे. कशाचा आहे? चिकित्सेचा आहे. परमार्थात वाद आहे, वाद इतके वाद आहे की त्या वादाचं स्वरूप फार मोठं विस्तीर्ण आहे. तोंडीसी तोंडा न पडे, खूप वाद आहे परमार्थामध्ये. तुम्हाला अगोदर साधारण वाद सांगतो, हलका गौण, आणि मग मुख्य वाद सांगतो. ऐकणार लोकांमध्ये तुम्हाला जास्त वाद दिसतो का गायनाचार्य टाळकरी वाजवणारे आहेत? खरं सांगायचं बरं का? ऐकणार लोक वाद नाही. कोणी चाल म्हणलं का कोणी वाजवलं का द्यायचं काही म्हणणं नाही, विचारायचं. पण याला चाल अगोदर का, त्याला नंतर का, त्यानाच मृदून का वाजला, ह्यांच्यात वाजले असते. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्याच्यापेक्षा आमच्या महाराजातले वाद आहे, पण ते कसे जरा झाकेल वाद आहे. आता हे गौण वाद सांगितलं मी तुम्हाला. त्याच्यानंतर आता परमार्थातले मुख्य वाद सांगतो की देव कोणता मानायचा, हा वाद आहे. बघा, आपल्या कुटुंबामध्ये जर 6-7 माणसं असले तर दररोज त्यांच्या घरात एक तरी उपवास असतो. कोणी महादेवाचा उपवास धरतो, पत्नी मंगळवार धरती, मुलगा गुरुवार धरतो दत्ताचा, एखादी कोणी मुलगी बाई कोणी असली तर ती शुक्रवार धरती, हा हनुमंताचा शनिवार धरतो आणि रविवार धरतो. एक देव मानता म्हणून का अनेक देव मानता म्हणून? हा नियम आहे. तुम्ही एक जर देव मानला असता तर एकच उपवास केला असता, एकादशी चतुर्थी तुमच्या घरात धरल्या जाते. म्हणजे याचा अर्थ देवाच्या संबंधी काय आहे की वाद आहे, देव कोणता मानायचा. आणि विचारसागर शिकायला जर सुरुवात केली तर त्याच्यात पहिला वाद सांगितला अवकाळी बाबा, कोणता? अजातवाद. कोणता वाद आहे? अजातवाद. तो नाही कळाला विवर्त मग दृष्टी सृष्टीवाद, नाही कळाला सृष्टी दृष्टीवाद. आता जास्त वाद सांगितले, तुम्ही वाद घालसान माझ्याशी, त्याच्यामुळे जास्त वाद सांगत. वाद आहे परमार्थामध्ये. काय वाद आहे? देव कोणता म्हणायचा तुम्ही कोणालाही विचारा. जे पाहतो मी ज्यांचं आयुष्य परमार्थामध्ये गेले त्याला विचारायचं, दत्त मोठा आहे का महादेव मोठा आहे? काही सांगणार नाही. पांडुरंग मोठा आहे का हा मोठा आहे? नाही सांगणार. डेअरिंग नाही होत त्याची. परमार्थ करणं वेगळं आहे सज्जनांनो, आणि परमार्थ कळून घेणं वेगळं आहे. आणि परमार्थ कळून घेणं वेगळं आहे, त्याच्यापेक्षा परमार्थ शिकणं हे अतिशय अवघड आहे. आणि म्हणून परमार्थात एकदा माणूस शिक्षण घेतलं ना तर तो माणूस बेडर होत असतो. कसा होतो? बेडर. ते भीत नाही आहे. माझं म्हणणं आहे, देव कोणाला, देव तुम्हाला कुठं कळा, तुम्हाला विचारलं देव कोणता श्रेष्ठ आहे, नाही सांगू शकत तुम्ही. पांडुरंगाला पाहता तुम्ही, पांडुरंगाला पाहता, दरसाल पंढरपूरला वारीला जाता, पण वस्तूचं मूल्य हे कधी वस्तू बघितल्यावर कळत नसतं, वस्तूचं ज्ञान झाल्यावर कळत असतं. काय? वस्तूचं जे महत्व आहे, वस्तूचं जे मूल्य आहे, हे मूल्य कधी कळतं माणसाला? पाहिल्यावर नाही कळत आहे. एखादी वस्तू तुम्ही जर पाहिली तर तुम्हाला त्याचं महत्व कळणार नाही. समजा सिव्हिल ड्रेसवर PI आले आपल्या गावात आणि कोणाला ओळख नाही, ओळखीते का लोक त्यांना? नाही. ह्या देऊळकोराची घटना आहे महाराज. तिथले देवानी कोर्टात न्यायाधीश बदलले. आंबडकर तिकडे चोरी झाली आणि त्या 2 चोरांची तारखी सुरू होत्या देऊळकोराला. इकडे चोरी केली कुठं तरी त्यांनी, आणि ते पहिले न्यायाधीश बदलले.
आणि मला दिवाळीच्या वगैरे सुट्ट्या लागल्या आणि त्याच्यानंतर दुसरे आले. आता हे चोर आंबडहून जालना यायचं, जालन्याहून एसटीत बसायचं निघायचं. आता हे जे नवीन आले होते ते संभाजीनगरहून अपडाऊन करीत होते न्यायाधीश, संभाजीनगरहून, आणि एसटीनं प्रवास करत होते. आणि मग काय झालं की ते न्यायाधीश जालन्यात उतरले आणि दुसऱ्या गाडीत बसले. तर त्यांच्या अगोदरचे दोन जे आरोपी होते, ज्यांची केस ज्यांच्यासमोर टेबलला चालू होती, ते दोघांनी 2 सीटं धरून असे बसले जागा तिथे. साहेबाला जागा नाही उशीर आल्यामुळं, आणि साहेबनं रिक्वेस्ट केली आणला की बाबा मला एक जागा द्या, आपण दोघात तिघं बसू. तुमच्यासारखे साहेब लोक असेच येते ना, आम्हाला दट्ट्या देते म्हणे. आणि मग अशोक भाऊ सारख्यानं सांगितलं, वेड्या हो, ज्यांच्या पुढं तारीख आहे ते साहेब म्हणे. मग पटकन दोघं उठले. कधी कळालं मूल्य द्यायचं, त्याचं ज्ञान झालं तेव्हा. हे ध्यानातच ठेवायचं तुम्ही दत्तबाबाला किती पहा, पण दत्त नेमके कोण आहे, कसे आहे हे कळाल्यावर जे मूल्य कळतं ते मूल्य आगळे वेगळं असतं. मी आळंदीला असताना दापूर नावाचं गाव सिन्नरच्या बाजूला, माझ्याकडे छोटी सुटकेस, त्याच्यामध्ये आपले कामाचे कपडे, कीर्तनाला मुक्कामाला राहायचं, एसटीन जायचं, ज्ञानेश्वरी पूजित साहित्य. आणि जिथं स्टँड होतं तिथून अर्धा-पाऊण किलोमीटर ते सप्ताहाचं स्थळ होतं. आणि माझं प्रवचन होतं त्यावेळेस, आणि रात्रीला कीर्तन. पहिल्यांदा सप्ताहामध्ये प्रवचन व्हायचं, आता प्रवचन राहिलंच नाही. ह्या भागवताना रामायणाने काय केलं की ते प्रवचनच बंद केलं. कीर्तन करणं सोपं, प्रवचन करणं खूप अवघड आहे, आणि पाठ तर त्याच्यापेक्षा अवघड आहे. मग ती सुटकेस घेतली, चाललो मी, असा डोक्यात काही नव्हतं. आणि मी घाई एवढ्यासाठी करत होतो की मला पुढे प्रवचनाला अगदी वेळ झालेला होता म्हणून. आणि एवढ्या एका थोडंसं गडीसारखं घर होतं, लिंबा झाड होतं, उन्हाळ्याचे दिवस, 5-7 महिला बसल्या होत्या. आणि ह्या बाळा एवढी मुलगी पळत आली, आणि बाबा तुम्हाला माझ्या आईने बोलवलं. आता मी विचार करतो की पहिल्यांदाच या गावात गेलो आपण, येऊन राहिलो. बाईनं नक्की तिला कळालं की बाई महाराज याला सरबत बिरोध द्या, उन्हाळ्याचं चहा पाणी काहीतरी करावं. मी म्हणलं ताई बेटा मला आता पुढं प्रवचनाला जायचं. नाही म्हणे, तुम्हाला माझ्या आईनं बोलावलंच म्हणे, मी जाऊच देत नाही म्हणे पुढं तुम्हाला. मग आता मला विचारून आले कशाला बोलावलं, जसं अरे म्हणलं पुढं प्रवचनाची वेळ झाली, तुझ्या आईनं कशाला बोलावलं. म्हण तिला कानातले फुलं भरायचे म्हणे, त्याच्यासाठी बोलावलं. तिला वाटलं हे फुलं पोथी. आणि मग रात्री कीर्तन ऐकलं, म्हणजे बाबा मला माफ करा म्हणे, मला काय वाटलं तुम्ही ते ऐकलं. तसं तुमच्यासारखाच माणूस म्हणते फुलं पोथी ऐकणारा. मला पाहिल्यावर कळालं का माझं ज्ञान झाल्यावर कळालं, तिला ज्ञान झाल्यावर. तसं देवाच्या संबंधी आपल्याला अजून ज्ञानच नाही आहे. भजन चाललंय, एकनाथ महाराजांनी लिहिलं, महाराज ओळखीला हारी ओळखीला हारी धन्य तो संसारी. मोक्षाचे घरी सिद्धी सहित मोक्षाचे घरी सिद्धी सहित. ओळखीला हारी धन्य तो संसारी. ओळखीला हारी धन्य तो संसारी. मोक्ष त्याची घरी सिद्धी सहित. मोक्ष त्याची घरी सिद्धी सहित. ओळखीला हरी धन्य तो संसारी, किंवा ओळखीला हरी साठविला पोटी. ज्ञानोबऱ्या सुद्धा म्हणतात सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण, नाही रूपवर्ण गुण जेते, तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाणी दुरी सारोण्या. आणि म्हणून देवाचे वेगळे वेगळे स्वरूप सांगता येईल. पैकी आपल्या समोर मी 3 देवाचे स्वरूप सांगतो, ते चांगलं ध्यानात ठेवा. एक परमात्मा आहे सगुण आणि साकार. सगुण आहे म्हणजे त्याच्याकडे गुण आहे, तो क्रियाही करतो, आणि कसा आहे की तो साकारही, म्हणजे आकारालाही सुद्धा आलेला आहे. कल्पना करा की सगुण साकार परमात्मा जो आहे, जेव्हा जेव्हा भक्तावर संकट पडतं त्यावेळेस तो येतो आणि त्या भक्तावरील संकट निवारण करून दुष्टाचा काय करतो की संहार करतो. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. अगोदर देवाची 5 स्वरूप सांगतो तुम्हाला.
प्रतिमा दर्शन आहे, सगुण दर्शन आहे, अवतार दर्शन आहे, ईश्वर दर्शन आहे, ब्रह्मदर्शन आहे. आता इथे आपण दत्त भगवंताच्या प्रभूच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं. हे कोणते आहे? प्रतिमा दर्शन आहे. सगुण दर्शन कधी होईल? प्रत्यक्ष दत्त महाराजांनी तुम्हाला भेट देणे किंवा स्वप्नामध्ये एक विनंती दत्त येणे, याला कोणतं म्हणायचं की सगुण दर्शन. म्हणून सगुण साकार म्हणजे काय? आता रामाचं जर चिंतन केलं, रामचंद्र प्रभूचं, तर त्यानं युद्ध केलं, त्याने त्या ठिकाणी महाराज भक्ताला, त्या ठिकाणी वानराला त्या ठिकाणी जीव लावला आणि सगुणही होता आणि आकारालाही आला होता, तो आपल्याला दिसत होता. याला काय म्हणायचं? सगुण आणि साकार. हा वर्त नाही चाललं नाही, लय लय खाली होऊन सांगू राहिलो मी की ते दिसतो, त्याला आकार आहे आणि तो क्रिया सुद्धा आपल्याला करू लागतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवारावे, याला सगुण साकार म्हणायचं. आणि दुसरा एक परमात्मा आहे, सगुण आहे पण निराकार आहे. सगुण आहे पण काय आहे? तो निराकार आहे. कसा निराकार आहे तुम्हाला सांगतो. थंडी आजच पडली का नाही? थंडी मागे जर थंडी नव्हती पण आज पडली. दररोज सूर्य हा नित्य नेमानं उगवतो, मावळतो. आता तुम्ही इथं जे बसलात आणि बसल्यानंतर कीर्तन संपलं की घरी जाता, कीर्तन व्हायच्या अगोदर येता. संपूर्ण सृष्टीची आणि सृष्टीतील प्राणी मात्राची जी जीवन राहटी चालते, ही जीवन राहटी आपल्या सत्तेनं चालते का कोणाच्या तरी सत्तेनं चालते? कोणाच्या तरी. ती कोणाची सत्ता आहे? ती देवाची सत्ता आहे. चाले हे शरीर कोणाच्या सत्ते. खरं सांगा, तुम्ही इथं बसले का तुम्हाला देवानं बसू दिलं? काय देवानं बसू दिलं बरं का? त्याच्या सत्तेनं बसले. तुम्हाला वाटतं आम्ही बसलो? कीर्तन झाल्यावर तुम्ही तुमच्या सत्तेनं जाता का देवाच्या सत्तेनं तुम्ही घरी जाता? देवाच्या नाही नाही, आम्ही आमचंच जातो. मग मेल्यावर कोण 4-4 जण लागत, मग जायचं तुम्ही स्मशानमध्ये. तुमच्या सत्तेनं काहीच नाहीये. देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जो जगाते चाळीता. तुझी सत्य वेदासी बोलणे, सूर्यासी चढणे, तुझी आवडे, सूर्यासी चढणे, तुझी आवडे. तुझी सत्य वेदासी बोलणे, सूर्यासी चढणे, तुझी आवडे, सूर्यासी चढणे, तुझी आवडे. तुझ्या सत्तेने सूर्यासी चालणे, वेदासी बोलणे, तुझ्या सत्ते. याला सगुण निराकार म्हणायचं. काय म्हणायचं? सगुण आहे पण दिसत नाही. त्या गोकुळामध्ये काय झालं? गवळण उठली, येणे माझे कवाड उघडिले, दुसऱ्याला येणे माझे शिंके तोडिले. आणि मग यशोदा म्हणायची, देवा खोड्या नको करू माझे बाबा बाबा. सगळ्या गवळणीची, गवळ्यांची, गोपिकांची घराणे दे यशोदेकडे, हे खोड्या करतो. यानं असं केलं तर देव म्हणे थांबा, आता जाऊ दे म्हणे. युग कलियुगामध्ये सगळं मीच करेन पण माझ्यावर नाही येऊ देणार म्हणे. आणि आता तसंच आहे. कसं मोटरसायकल घसरून पडलं, मेलं तर ते देवानंच केलं, पण ते म्हणते नाही नाही, हे माझी दारू पिली आणि जोरानं गाडी आणली, म्हणजे आपल्यावर देव येऊ देत नाही. म्हणजे सगुण साकार एक देवाचं स्वरूप आहे आणि सगुण निराकार आहे. काय अवघड आहे बरं? हे काय अवघड आहे? काहीच अवघड नाही. तुम्ही हे काम मी करतो असं म्हटल्यापेक्षा हे काम ईश्वराच्या सत्तेनं झालं असं जर म्हणलं. आता तुम्ही सध्या काय समजता? सध्या समजता काय? हे आम्ही करून राहिलो असं समजता का नाही? सगळे प्रत्येक माणूस हे मी करतो म्हणून जमतं. म्या केलं, हे म्या केलं, मी केलं असं म्हणता ना तुम्ही. बरं तुम्ही आता असं म्हणा काय की हे सगळं जे होतं देवाच्या सत्तेनं. तुम्हाला का बिल का येईल का एखादी ऑफिसचं की असं कोण म्हणून राहिले आता नाही. परंतु मी केलं हे म्हटल्यापेक्षा ईश्वर सत्तेनं हे होतं आणि चालतं. आणि म्हणून तो जो ईश्वर आहे त्याला शास्त्रामध्ये सगुण आणि निराकार म्हणतात. काय म्हणतात त्याला? सगुण आणि निराकार. आणि निर्गुण निराकार कशाला म्हणायचं? की त्याला कुठला गुणही नाही
आणि निराकार म्हणजे आकार नाही, त्याला काय म्हणायचं? रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया रंग नहीं रूप नहीं वर्ण छाया रंग नहीं रूप नहीं वर्ण छाया रंग नहीं रूप नहीं वर्ण छाया निराकार निर्गुण तुझी रघुराया निराकार निर्गुण तुझी रघुराया मैं गुलाम मैं गुलाम तेरा मैं गुलाम मैं गुलाम तेरा मैं गुलाम मैं गुलाम तेरा मैं गुलाम मैं गुलाम तुम्ही माना नका मानो, पण रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, याच्यामध्ये अतिशय चिंतन आहे. रंग रूप हे आकाराला राहतं. कशाला राहतं? आकारा. आणि आकार हा उत्पन्न होत असतो, आणि जे उत्पन्न होतं ते मरत असतं. बस. मग देव कसा आहे? रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुची रघुराया. ईश्वरामध्ये आणि निर्गुण निराकार परमात्म्यामध्ये काय फरक आहे? तर थोडासा फरक आहे. ज्याच्या ठिकाणी काही नाही मात्र तो आहे, याला म्हणायचं निर्गुण निराकार. आणि ज्याच्या ठिकाणी काही नाही पण तो ह्या जगाची राहटी चालवतो, त्याला म्हणायचं सगुण निराकार. अगदी सोप्या भाषेत सांगितलं तुम्हाला. तुम्हाला हे विचारतो मी, माणूस अगोदर का नवरा अगोदर? लग्न झाल्याने सांगा. बरं नाही सांगितलं मी काही तुम्हाला दत्ती देत नाही. मी सांगतो तुम्हाला, माणूस अगोदर का नवरा अगोदर? अरे नवरा नाव कधी येते? बायको आल्यावर. लग्न झाल्यावर नाही, बायको आल्यावर. बायको आली, माणूस पहिलाच आहे. आता आपण हे लहान लेकर आहे समजा, यायला काय म्हणतात माणूसाला, आम्हाला काय म्हणतात? मला नवरा म्हणून का कोणी का म्हणते? बायको नाही म्हणून. सोपं आहे ना. आणि तुम्हाला नवरा. लोक म्हणते मग तुमच्यात तर आमच्यात फरक लय फरक आहे ना. तुम्हाला माया उपाधी लागलेली ना, आम्हाला माया उपाधी नाही. म्हणजे त्या मूळ ब्रह्माला कमीपणा का आला? तर मायाच्या उपाधीमुळे. आणि ते निर्गुण निराकार ब्रह्म नेमकं कसं आहे, आणि त्या निर्गुण निराकार ब्रह्म जसं आहे त्याला मी नमस्कार करतो, हे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. सत्य ज्ञानानंद 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 सत्य वापरलं सत्य ज्ञानानंता नमो निर्गुणा अव्यक्ता. तो परमात्मा कसा आहे? जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास, म्हणजे तो सत्य आहे. भागवताच्या सुरुवातीला सुद्धा
नमन करताना शुकाचार्याने व्यासमुनी नमन केलं, सत्यम परम धीमही. आम्ही सत्याचं ध्यान करतो. हे बघा, बरेच लोक म्हणते आम्ही महादेवाला मानत नाही, बरेच लोक म्हणते आम्ही दत्ताला मानत नाही, आम्ही हिंदू धर्माला मानत नाही, आम्ही कोणत्याच देवाला मानत नाही. पण सत्य मात्र सगळ्याला आवडतं. कोणाला आवडतं सत्य? कोणाला आवडतं? प्रत्येकाला आवडतं सत्य. जे रोज खोटं बोलते त्यालाही सत्य आवडतं. जे खोटं बोलतात का नाही, जे आयुष्यामध्ये कधीच खरं बोलत नाही, सत्य बोलत नाही, त्यालाही सत्य आवडतं. कसं काय? त्यांना तुम्ही खोटं बोला, ते म्हणते मला खोटं कोण बोलला. म्हणजे सत्यवाद्याला तर सत्य आवडतं, पण जे सतत असत्य बोलणार आहे त्यांनाही सुद्धा काय की सत्य आवडतं. परमात्म्याचं मूळ स्वरूप आहे तो सद आहे. सत शब्दाचा अर्थ काय? तो सत्य म्हणजे काय की भूतकालातही होता, वर्तमान कालातही आहे, भविष्य कालातही राहणार आहे. तिन्ही कालामध्ये जास्त अस्तित्व अबाधित आहे. त्याचं नाव सत आहे. सत्य तू विठ्ठला कागा हा दाविला जगत. मला एक असं कोणी उठून दाखवा की मागे परमात्मा नव्हता. सदैव परमात्मा आहे. काही लोक काय म्हणतील, हे नास्तिक लोक काय म्हणते, परमात्मा जर सत्य आहे तो दाखवा ना आम्हाला. जर आहे ना तो देव तर दाखवा ना आम्हाला. अरे तुम्ही बऱ्याच गोष्टी न दिसून सुद्धा मानता, बऱ्याच गोष्टी न दिसून सुद्धा मानता. पृथ्वी स्वतः भोवती फिरून सूर्याभोवती फिरते का नाही? पृथ्वी का सूर्य उगवतो मावळतो? सूर्य उगवत नाही, मावळत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलंय, ना तरी उदो अस्तुचे प्रमाणे जैसे सूर्याचे न चालता चालणे. सूर्य एका जागेवर स्थिर आहे. तुम्हाला प्रतीती कशी आहे की सूर्य उगवतो आणि मावळतो, पण मानता कसं तुम्ही? आता सांगितलं कसं मानता तुम्ही? तुम्हाला दिसतंय सूर्य उगवतो आणि मावळतो, पण मनात काय म्हणता? निश्चय कोणता आहे तुमच्या? सूर्य उगवत नाही, मावळत नाही. पृथ्वी आपल्याला सपाट दिसते असा अनुभव आहे का गोल आहे असा अनुभव आहे? अनुभवीच्या बरोबर का? अनुभव कसा आहे? सपाट आहे असे. पण ज्ञान कसं आहे आपल्याला पृथ्वीचं? गोल आहे असं. म्हणजे बऱ्याच गोष्टी तुम्हाला दिसत्यात एक आणि अनुभव तुमचा दुसरा आहे. मग तसं हे जे जग आहे, तुम्ही म्हणता देव जर सत्य तो दिसत का नाही? त्याचं कारण तुम्हाला सांगतो. जे दिसून राहिलं ना ते त्याच्याच सत्यनं दिसून राहिलं. ते सत्य म्हणून आता समजा दोरीवर भासलेला सर्प खरा का खोटा आहे? तर खोटा आहे. मग खरा कोण वाटला तर दोरी खरी आहे ना. मग आता हे बघा, एक श्रीमंत बाई मोठ्या लग्नाला गेली. ती श्रीमंत लग्न आहे मोठ्याचं, आणि त्यानं ते बेंटेक्स एक दाणी नेली 100 रुपयाची. किती? नकली सोन्याची. बाप्पा बाया का कितीच भारी असन, 3 लाखाची असन. अरे 100 रुपयाची ती माळ, आणि बाया म्हणू लागले 3 लाखाची असं. आणि एकीनं खरंच 1.5 लाखाची मग ती एक दण नेली गरीबाच्या बाईनं. आणला असं नाही, 50 रुपयाचं. म्हणजे पहा, ती साधी होती, खोटी होती, तरी तिला का चांगलं म्हणायचं? ती बाई श्रीमंत होती. तसं हे जग जरी मोकार असलं, कसंही असलं, तर हे जग ज्याच्यावर दिसून राहिलो तो सत्य आहे. आणि त्याच्यामुळं जग तुम्हाला कसं दिसून राहिलं हे सत्य. म्हणून महाराजांनी पहिल्यांदाच लिहिलं, सत्य हे देवाचं स्वरूप आहे. तो जड नाही, तो ज्ञानस्वरूप आहे. कसा आहे? नुसता अनंत. अनंत म्हणजे ज्याचा अंत होत नाही, याचाच अर्थ तो आनंद रूप आहे. तो सद्रूप आहे, जो चिद्रूप आहे, जो आनंद रूप आहे. सत्य ज्ञानानंत अशा मूळ निर्विकार स्वरूप असणारा जो परमात्मा आहे, सत्स्वरूप जो आहे, हे जडच जाईल तुम्हाला, मला माहिती आहे. जो ज्ञानस्वरूप आहे आणि जो आनंद स्वरूप आहे. नमो निर्गुणा अव्यक्ता. 5 या ठिकाणी त्यांनी लक्षणं सांगितली. तो अव्यक्त आहे, म्हणजे व्यक्त म्हणजे त्याला आकार नाही, त्याला गुण नाही. तो कसा आहे की निर्गुण आहे. आणि पुन्हा कसा आहे? तो सद्रूप आहे, चिद्रूप आहे आणि आनंद रूप आहे. विठ्ठला दगडाला ज्ञान होतं का बरं? दगडाला ज्ञान होतं का? ते जड आहे, असद्रूप आहे.
आणि जो पदार्थ असद्रूप असतो, जड असतो, तो जवळ केला की त्याच्यापासून दुःख मिळत असतं. काय मिळत असतं? दुःख. आता घर जड आहे का चेतन आहे? पण सेट करायचा याच्यासाठी जिवंतच डॉक्टर लागतो. कोण लागतो त्यासाठी? म्हणजे चेतन लागतो. तसं चेतन म्हणजे कोण? तो परमात्मा आहे. सत्य, ज्ञान, अनंता. पुन्हा कसा आहे तो? नमो, निर्गुणा, अव्यक्ता. कुठल्याही प्रकारचा त्याला काय नाही की गुण नाही. म्हणजे हे सगळ्या ब्रह्माचं काय, जगाचं काय की ब्रह्म अधिष्ठान. ऐकायला लगेच जड जाईल तुम्हाला. हे जे प्रत्येक पदार्थ दिसतो ना, ते याला अधिष्ठान काय की ब्रह्मच आहे, त्याच्याशिवाय दिसतच नाही. सर्प दिसला तर दोरी असल्यावर दिसन का दोरी नसल्यावर? बरं, दोरीच नाही, सर्प दिसन का तिथे? नाही. तसं ब्रह्मच नाही तर जग दिसन का? नाही. फक्त तुम्हाला दिसून राहिलं जग आणि संतांना दिसून राहिलं ते ब्रह्म. विठाला विठ्ठल. तुमच्या डोक्यात देव करा, मेल्यावर आपण देवाच्या घरी जाऊ. देवाचं घर कुठं वर नाही, तुम्ही बसलेलेच देव आहे, पण तुमच्या डोक्यात नाही. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्याशी नाही. निर्गुण निराकार परमात्मा हा कार्य करू शकत नाही, कोणाचं कारण होऊ शकत नाही. आणि म्हणून त्या परमात्म्याला माया उपाधी लागली की त्याचं नाव ईश्वर होतं. त्या ईश्वरालाही मी नमन करतो असं महाराज आपण. नमो विश्वाचार, नमो विश्वाचार, नमो विश्वाचार, नमो विश्वाचार, नमो विश्वाचार, नमो विश्वाच्या कारणा. ऐकायला जड जाईल. पहिलं चरण जे आहे ना, तिथे नमन जरी केलं तरी ते कोणाचं कारणही नाही, कार्यही नाही. अगदी व्याख्या सांगू का? जो कोणाचं कार्य नाही, ज्याचं कोणी कार्य नाही, त्याला म्हणायचं जय रुद्रा संजीवना. आपल्या सगळ्या जीवाचा जीव कोण आहे की तो परमात्मा आहे. मला वाटतं जीवना, आपला जो जीव आहे ना, त्या जीवाचा सुद्धा जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा. सगळ्या विश्वाचं जीवन जर कोण असेल तर तो परमात्मा. आपल्या खापरखेडमध्ये घरं चांगली आहे म्हणून गावाला मान आहे, शेती चांगली आहे म्हणून गावाला मान आहे, का गावात माणसं आहे म्हणून गावाला मान आहे? बरं, तसं माणसं म्हणूनच मान आहे. नाही तर बंगले चांगले, सगळे चांगले, गावात माणसंच नाही. गावाला जी शोभा आहे ती गावामुळं नाही, तर गावात माणसं आहे म्हणून, आणि ते माणसं जित्ते आहे म्हणून. नाही तर मेलेले सगळे, त्याला काय, त्या गावाला काही शोभा नाही. म्हणून एक ध्यानात घ्या, मी करतो मी करतो हे बंद करा.
आपल्या सगळ्याला जगवण्याचं जीवनाचं काम जर कोण करीत असेल तर तू काय की परमात्मा. विश्वाच्या जीवना प्रलय रुद्रा संजीवना. रुद्र शब्दाचा अर्थ काय की भगवान शंकर आहे, प्रलय करतो पण तरी सुद्धा सगळ्या जगाला जीवन द्यायचं काम तो करतोय. आणि म्हणून महाराजांनी लिहिलं की बाबा मला मी तुम्हाला शरण आलोय, मला तुम्ही सांभाळा. हे अभंगाचं शेवटचं चरण. भगवान शरण भावे, 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 भगवान शरण मने मज प्रतिपाळावे, नम विश्वाच्या कारणा, नम विश्वाच्या कारणा, नमो विश्वाच्या कारणा, नम विश्वाच्या कारणा. मने मज प्रतिपाळावे, मने मज प्रतिपाळावे, नमो विश्वाच्या कारणा, नमो विश्वाच्या कारणा, नमो विश्वाच्या कारणा, नमो विश्वाच्या कारणा. भगवान महाराजांनी आमचे गुरुबंधू त्यांनी अभंग आणि ते म्हणतात मला त्याचा तुम्ही काय करा की प्रतिपाळ करा. मी प्रेमानं भावानं तुम्हाला शरण आहे. असो अभंग महाराजांनी लिहिला. सुरुवातीचाच अभंग गाथेचा आरंभच झालेला आहे. याच्यामध्ये निर्गुण निराकाराचंही वस्तू निर्देश रूप मंगल आहे. सगुण निराकार जो परमात्मा आहे त्यालाही त्या ठिकाणी मंगल केलेला आहे, नमस्कार केलेला आहे. मला वाटतं हा अभंग अतिशय क्लिष्ट कठीण आहे. मी तेही चिंतन अगदी वेदांताच्या अनेक प्रक्रिया आपल्यासमोर मांडू शकलो असतो, पण लोकांनाही सुद्धा थोडंफार काय की कळायला पाहिजे त्या दृष्टीने मांडलंय. मी आल्यानंतर वैभव महाराजला म्हटलं मी काही अभंग पाहिला नाही आणि म्हणून दाखवला त्याने. आणि मला वाटतं इथून पुढे जर कीर्तनकाराला कोणत्याही गावात असं जर केलं ना कीर्तनकाराची संख्या कमी होईल. आल्यावर अभंग द्यायचं त्याला. याच्यावर काय कर चिंतन कर. आता तुम्ही घेता तारखे 2 महिन्यानं त्या अगोदरच औषधं भरून आणते आपली संगत. त्याच्यामुळे कीर्तन करायला काही असं नाही. पण असले अभंग आणि वेळेवर चिंतन करायचं म्हटलं त्याच्यासाठी तालीम लागते, त्याच्यासाठी अनुष्ठान, त्याच्यासाठी अभ्यास लागतो. आणि म्हणून माझ्या अल्पमतीप्रमाणे या ठिकाणी खूप असं क्लिष्ट चिंतन आहे. याच्यात आपण कितीही वेळ 2 आधुनिक कीर्तन या अभंगावर करू शकतो, पण असं चांगल्या प्रकारे चिंतन या अभंगामध्ये मांडलं. जाता जाता या ठिकाणी भगवान दत्तात्रय चरणी अशीच प्रार्थना करीन. सत्स्वरूप, चितस्वरूप आणि आनंद स्वरूप असणारा जो ब्रह्म आहे किंवा असणारा जो परमात्मा आहे, तो परमात्मा बाजूला नसून त्याचं माझं स्वरूप एक आहे हे माणसानं या नरद्यात आलेल्या जीवानं कळून घ्यावं. तुम्ही सत्य स्वरूप आहे, तुम्ही ज्ञानस्वरूप आहे आणि तुम्ही आनंद स्वरूप आहे. सत्य स्वरूप आहे म्हणजे मागचा देह गेला तरी तुम्ही आता आहे, हा देह गेला तरी तुम्ही राहणार. याचा अर्थ काय? जागृतीत तुम्ही आहे, स्वप्नात तुम्ही आहे, सुसुप्तीत तुम्ही आहे, बालपणात होते, तरुणपणात आहे, वृद्धपणात सुद्धा तुम्ही राहणार आहे. म्हणजे तुम्ही सत्स्वरूप आहे, तुम्ही ज्ञानस्वरूप आहे. कसे आहे? ज्ञानस्वरूप आहे म्हणजे तुम्हालाच कळतं नाही. हे कोणाला कळतं? आता कीर्तन कोणाला कळतं? तुम्हाला. म्हणजे तुम्ही ज्ञानस्वरूप आहे. काही म्हणतात आम्हाला कळत नाही. आम्हाला कळत नाही हे तरी कळतच का नाही? म्हणजे तुमचं काय की कळणं स्वरूप. बरं काहीला असं आहे आम्हाला कळत नाही हेही कळत नाही. मला कळत नाही हेही कळत नाही, तरी ते कळतं आणि आनंद स्वरूप आहे. तुम्हाला दररोज अनुभव आहे. गाढ निद्रेमध्ये कोणताही विषय नसतो आणि विषयाचं स्मरण नसतं,
पण मनुष्याला मात्र काय असतो, आनंद असतो. म्हणून तुमचं सच्चिदानंद स्वरूप आहे, ते सच्चिदानंद स्वरूप मी आहे हे कळून घेण्यासाठी तुम्हाला सच्चिदानंद परमात्म्याला नमस्कार करावा लागेल. तो या आपण अभंगातून केलेला आहे. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुका